गाईज गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आज आहे हम्पीचा माझा दुसरा दिवस आणि सकाळचे जवळपास एक 7:17 झालेत, म्हणजे 7:18 झालेत. सो आज हम्पीचे साईट सीन करणार आहे आपण. त्यातमध्ये शिवमंदिर आहे. त्यानंतर तुम्ही जर 50च्या नोटेच्या मागे जर का एक स्ट्रक्चर बघत असाल तर ते पण मी आज व्हिजिट करणार आहे. सो ब्रेकफास्ट करू आणि ब्रेकफास्ट नंतरची जर्नी कंटिन्यू करू. आता आपण आलो इथे ॲक्च्युली लाईन लावायची असते आणि ते कार्ट आहेत ॲक्च्युली इलेक्ट्रिक व्हेकल. सो इलेक्ट्रिक व्हेकलने आपल्याला जायचं आहे पुढे. सो चलते. आपल्या टूरची आणि माझ्या दिवसाची जी सुरुवात आहे ती खूप छान होती आहे, कारण मी विठ्ठल रखुमाई मंदिरात चाललो आहे आणि खूप छान वाटतं आहे. सो इथे इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये आपण बसलो आहे आता आणि आपण पुढे चाललो आहे. सो निघूया पुढे. ओके मंडळी, आत्ता हे जे तुम्हाला दगडी बांधकाम दिसतंय हे नुसतं बांधकाम नाही आहे, तर हे एशियातली नंबर 1ची बाजारपेठ होती त्या काळची. म्हणजे जेव्हा विजयनगर साम्राज्य होतं ते विजयनगर साम्राज्याची ही बाजारपेठ, म्हणजे विचार करा केवढी मोठी बाजारपेठ आहे. आणि हा समोर आत्ता जे दिसते तुम्हाला ते त्याला गोपुरा असं म्हणतात, म्हणजेच मंदिराचा एंट्रन्स, प्रवेशद्वार असेही म्हणतात. सो मंदिरात आपण आतमध्ये जाऊ आणि इथली माहिती तुम्हाला सांगतो. तर मंडळी, मंदिराचा इतिहास असा आहे की जेव्हा या मंदिरावर आक्रमण होत होती तेव्हा इथली विठुरायाची मूर्ती ही स्थलांतरित करण्यात आली. तर स्थलांतरित करण्यात आली म्हणजेच ही आपल्या महाराष्ट्रात म्हणजेच पंढरपूर येथे स्थापित करण्यात आली. त्यामुळे विठुरायांना कानडा विठ्ठल असेही म्हणतात. तर मंदिराला जोडूनच जो सभामंडप आहे त्यात जवळपास 50हून अधिक हे खांब आहेत. आणि हे नुसतेच खांब नाहीत तर हे चंदनाचे खांब आहेत. पूर्वी यातून वाद्यांचे सप्तसूर आपल्याला ऐकायला येत होते, म्हणजेच राजांच्या मनोरंजनासाठी इथे काही कार्यक्रम केले जायचे. थँक्यू. छोटा विंडोज पे आप देख सकते हैं, यहाँ पे पानी स्टोर होता है. अभी जो अभिषेक कुछ नहीं होता क्योंकि मंदिर नहीं, मूर्ति नहीं है इसलिए. चलिए प्रदर्शन करेंगे. तर मंडळी, या मंदिराचे नक्षीकाम बघून मन एकदम प्रसन्न होऊन जाते, कारण हे एका दगडात
आणि एका मोठ्या मोठ्या शिळेंवर हे जे बारीक कोरीव काम केलंय ते आज मला नाही वाटत कोणी करू शकेल असं. तसेच आपल्याला हा जो समोर दगडी रथ जो दिसतोय हा तुम्ही कुठेतरी पाहिला असेल. तो म्हणजे 50 रुपयाच्या नोटेच्या मागे आपल्याला हा रथ बघायला मिळतो. तर मंडळी, इथूनच आपण पुढे चाललोय ते म्हणजे त्या काळचं स्नानगृह पाहायला. राण्यांच्या स्नानासाठी त्या काळी हे एक मोठं, यावेळेसचं स्विमिंग टँक आपण त्याला म्हणू शकतो, तर इथे त्यांनी त्या काळी बांधलेलं आहे. आणि राण्यांना पाहिजे तसं गरम व गार पाण्याची सुविधा इथे केली जायची. तर मंडळी, इथूनच आपण पुढे चाललोय ते म्हणजे हातीशालेचा परिसर बघायला. पूर्वी हत्ती हा युद्धाचा अविभाज्य घटक मानला जायचा. तर त्या हत्तींसाठी बांधण्यात आलेले हे मोठे महाल व त्याच्या देखरेखीसाठी जे लोक इथे यायचे त्यांच्या राहण्याची व्यवस्था ही समोर केली जायची. ओके मंडळी, तर इथूनच पुढे चाललेलो आहे ते म्हणजे शिवमंदिरामध्ये. हे जे शिवमंदिर आहे हे शिवमंदिर 1918 सालापर्यंत जमिनीच्या खाली होते. 1918 साली झालेल्या उत्खननामध्ये हे मंदिर आपल्याला सापडले. तसेच हे आता मंदिर पाण्याच्या खाली असून इथे अनेक रहस्य दडलेली आहेत. तर मंडळी, आता आपण आलो आहे ते म्हणजे लक्ष्मी नरसिंह मंदिरामध्ये. ही संपूर्ण मूर्ती 22 फुटाची असून ही एकाच दगडात कोरली गेलेली नरसिंहाची मूर्ती आहे. तसेच 7 तोंड असलेल्या नागाच्या आसनावर बसलेल्या या मूर्तीच्या मांडीवर सुंदर लक्ष्मीची मूर्ती होती व आक्रमणाच्या वेळेस ती इथून तोडण्यात आली. मंदिराला लागूनच एक शिवमंदिर आपल्याला बघायला मिळते. या शिवमंदिरामध्ये जे शिवलिंग जे आहे ते जवळपास 12 फूट उंचीचं हे शिवलिंग आपल्याला बघायला मिळते. तर मंडळी, आत्ता मी आलो आहे ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके दैवत म्हणजेच गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये. या मंदिरामध्ये जी मूर्ती आपल्याला बघायला मिळते ही एकाच दगडात कोरली गेलेली मूर्ती. तिची उंची जवळपास 15 ते 20 फूट. त्या मूर्तीलाच लंबोदर असेही म्हणतात. व या मंदिराचे जे खांब आपल्याला बघायला मिळतात इंटरलॉकिंग सिस्टममध्ये हे मंदिर बांधण्यात आले.
तर मंडळी आता मी चाललो आहे ते म्हणजे श्री विरूपाक्ष टेम्पलमध्ये. हे विरूपाक्ष टेम्पल म्हणजेच एक शिव मंदिर आहे आणि इथली इन्फॉर्मेशन आपण ऐकणार आहे ते म्हणजे आपल्या गाईडकडून. भगवान शिव को समर्पित विरूपाक्ष मंदिर कर्नाटक के हम्पी में स्थित है तथा यह मंदिर हम्पी स्मारक श्रेणी का हिस्सा है, जिसे यूनेस्को की विश्व धरोहर स्थल के रूप में सूचीबद्ध किया गया है। इस मंदिर का निर्माण लगभग 7वीं शताब्दी में विजयनगर साम्राज्य के देवराय द्वितीय के अधीन एक प्रमुख लक्कन दंडेश द्वारा किया गया था। तब से मंदिर का जीर्णोद्धार और विस्तार विजयनगर के राजाओं के शासन तक जारी रहा। विरूपाक्ष मंदिर में मुख्य देवता भगवान विरूपाक्ष हैं, जिन्हें पंपापति भी कहा जाता है। मंदिर परिसर में भुवनेश्वरी और विद्यारण्य के भी मंदिर हैं। द्रविड़ शैली में निर्मित मंदिर की वास्तुकला बहुत ही सुंदर और शानदार है। इसमें एक मठ, 3 उपकक्ष हैं और मंदिरों के चारों ओर छोटे छोटे मंदिर हैं। सभी गोपुरम में 5 मंजिलें हैं, केवल पूर्वी गोपुरम में 3 मंजिलें ही हैं। मंदिरों की दीवारों पर भित्ति चित्रों, मूर्तियों और सांस्कृतिक कार्यक्रमों को प्रदर्शित किया गया है। विरूपाक्ष मंदिर के चारों ओर बहुत सारे जीर्ण शीर्ण मंडपम भी स्थित हैं। आपको बता दें, हम्पी के स्मारकों और विरासत स्थलों को G20 लोगों के साथ प्रकाशित किया गया था। आप देख के आए ना? अच्छा, इसका चारों उल्टा दिख रही है। अच्छा, हाँ, फ्लैश ऑफ करके ले लो। बाद में आप लोगों को सर साइलेंट प्लीज, फ्लैश ऑफ करो। आप लोगों को डाउट रहता है मैडम वो पेंटिंग किया बोल के, वो पेंटिंग नहीं है। 1 लाख को ऊपर देखो। इकडनं येतं ये सुबह 6 से शाम 6 तक, सनराइज टू सनसेट तक ऐसा ही रहता है सर। पिन होल कैमरा सिस्टम। हे गाईज, आत्ता सगळे साईटसीइंग संपलेले आहेत आजचे आणि आम्ही आलो आहे ते म्हणजे आमच्या रूमवर परत. आजची माहिती, आजचे साईटसीइंग हे कसे वाटले हे नक्की मला कळवा आणि तुमच्यापैकी कोण कोण या जागी भेट देऊन गेले हे मला नक्की कळवा कमेंटमध्ये. आजचा ब्लॉग इथेच थांबवतो आणि भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या आम्ही चाललो आहे बदामीला. सो बदामीची पण इन्फॉर्मेशन, भूतनाथ टेम्पल वगैरे आम्ही सगळे फिरणार आहे, त्याची पण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे. सो ब्लॉग कसे वाटलेत हे नक्की कमेंटमध्ये कळवा. आजचा जो ब्लॉग आहे तो इथेच थांबवतो आहे. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, बाय बाय.